उद्घाटन समारंभ तथा अभिष्ट चिंतन सोहळा। आपल्या सर्वांना सत्ने निमंत्रण देताना आनंद होतोय की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसेना नेते सन्माननीय खासदार आदरणीय संजय राऊत साहेब यांच्या शुभ हस्ते मंगळवार दिनांक 24 सप्टेंबर रोजी आईसाहेब जिजाऊ भवन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मनमाड येथील मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन, तर नांदगाव तालुक्याचे भूमिपुत्र करंजवन योजनेचे शिल्पकार तथा माजी नगराध्यक्ष शिवसेना जिल्हा ग्रामीण प्रमुख माननीय गणेश भाऊ धात्रक यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळा। तरी या दुग्ध शर्करा योग सोहळ्यास उपस्थित राहावे असे आग्रहाचे आमंत्रण। स्वागतोत्सुक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, सर्व आघाड्या तसेच अंगीकृत संघटना, पदाधिकारी आणि कार्यकर्ते तरी या सोहळ्यास आवर्जून उपस्थित राहावे अशी नम्र विनंती। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट यांच्या वतीने महाराष्ट्रात दिनांक 9 ऑगस्ट पासून शिवस्वराज्य यात्रा सुरू करण्यात आली आहे। ही शिवस्वराज्य यात्रा 21 सप्टेंबर रोजी चाळीसगाव शहरात काढण्यात आली। यावेळी शहरात यात्रेचे स्वागत करण्यात आले। या शिवस्वराज्य यात्रेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे हे आवर्जून उपस्थित होते। पाटील यांनी यावेळी भाजपावर तोफ डागली। ते म्हणाले, महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणी करताना यांनी पैसे खाल्लेत, पुतळा देखील पाडला। महाराष्ट्राचा स्वाभिमान पाडण्याचे काम महायुतीच्या लोकांनी केले। बाकी सर्व महाराष्ट्रात मान्य करू की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाबतीत जे पाप त्यांनी केलंय ते महाराष्ट्र जाब विचारल्याशिवाय राहणार नाही। याचे प्रायचित्य होणारच, याची शिक्षाही विधानसभेच्या निवडणुकीत युतीच्या सर्व आमदारांना भोगावी लागणार आहे, असं म्हणत जयंत पाटील यांनी हल्लाबोल केला। या शिवस्वराज्य यात्रेला राष्ट्रवादीचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हेही यांनी संबोधित केलं। तर महाराष्ट्राची ही सामाजिक वीण आहे, ही सामाजिक वीण उसवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते भारतीय जनता पक्षानं या महाराष्ट्रात केलं। महाराष्ट्रातलं राजकारण नासवण्याचं काम जर कोणी केलं असेल, कोणी केलं? भ्रष्ट जुमला पार्टी आहे आणि भ्रष्ट जुमला पार्टी नंतर आज प्रत्येक मराठी माणूस हक्क मागतोय त्याचा। आमचा हक्क होता देशात जेव्हा उभं राहून आम्ही बोलत होतो तेव्हा आम्ही सांगत होतो की महाराष्ट्राचं राजकारण हे सुसंस्कृत राजकारण आहे। आम्ही सांगत होतो की महाराष्ट्राचं राजकारण हे पुरोगामी राजकारण आहे, महाराष्ट्राचं राजकारण हे प्रगतिशील राजकारण आहे। हे सांगण्याचा हक्कच आम्ही महाराष्ट्राने गमावून बसलाय। हा हक्क आता आम्ही मागतो। म्हणजे महाराष्ट्राची भाकरी खाऊन गुजरातची चाकरी करणारी यांची नीती आहे। विचार करा, मागे उपमुख्यमंत्री त्या दिवशी काय म्हणाले, महाराजांनी सुरत लुटलीच नव्हती, महाराजांनी सुरत लुटली नव्हती हे माननीय उपमुख्यमंत्री म्हणत असतील तर प्रश्न हा पडतो की कदाचित माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना त्यांच्या दिल्लीतल्या बॉसची भीती वाटली की आमच्या महाराजांनी एकदा नाही दोनदा सुरतेला एका दाखवला होता। हा महाराजांचा पराक्रम माननीय उपमुख्यमंत्री जर अशा साखी बदलत असतील तर दुसरा प्रश्न पडतो। यावेळी माजी मंत्री सतीश पाटील, चाळीसगावचे माजी आमदार राजू देशमुख यांची भाषणे झाली। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, गुलाबराव देवकर यांचं पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। जनजागर मराठीसाठी सुनील पाटील, चाळीसगाव तालुका प्रतिनिधी।